अरे गाढवा, एकनाथ खडसेंचा चंद्रकांत पाटलांवर शेलक्या शब्दात पलटवार. मानपूर येथील महारवतनाच्या जमिनीवरून आमदार एकनाथ खडसे आणि त्यांच्या मुलीवर गुन्हा दाखल झाल्यानंतर आमदार चंद्रकांत पाटलांनी केलेल्या प्रखर टीकेला खडसेंनी उत्तर दिलं. याप्रसंगी त्यांनी शेलक्या भाषेत पलटवार केला. पाहूयात ते काय म्हणाले. मुक्ताईनगरचे सन्माननीय आमदार चंद्रकांत पाटील यांनी काल बरेच अखल्याचे तारे तोडले. माहिती शून्य आहे, परंतु बदनामी करण्याच्या दृष्टीने बोलत राहायचं. नाथाभाऊचं नाव घेतल्यामुळे चंद्रकांत पाटलांचं नाव मोठं होतं, त्यांच्या नावाला जरा वलय प्राप्त होतं किंवा त्यांच्या नावाला प्रसिद्धी मिळते असं त्यांना वाटतं. काल त्यांनी सांगितलं कारखान्याच्या संदर्भामध्ये, मानपूर जमिनीच्या संदर्भामध्ये, वास्तविक मानपूरची जमीन ही वर्ग एकची जमीन आहे. हे महारवतन जमीन नाही, ती कुणाला घेण्याचा अधिकार आहे. आणि त्या जमिनी ज्या घेतलेल्या आहेत त्या प्रत्यक्ष पैसे देऊन रेडिरेक्टरच्या मदतीनं त्या ठिकाणी घेणं देणं करून केलेले आहे. त्यामुळे या ठिकाणी अट्रॅक्शनचा काय संबंध येतो? महारवतनचा संबंधच नाही त्या ठिकाणी. परंतु जबरदस्ती त्या ठिकाणी आपला प्रभाव लावून या ठिकाणी अशा स्वरूपाचा FIR दाखल करण्यात त्यांनी भाग पाडलेलं दिसत आहे. मध्येच त्यांनी काढलं की मुक्ताई सहकारी साखर कारखाना विकला. अरे वा गाढवा, मुक्ताई सहकारी साखर कारखाना प्रतिभाताई पाटलांचा कारखाना होता, तो त्यांना चालवता आला नाही म्हणून त्यांनी तो लिक्विडेशन मध्ये सरकारने विकला. विकल्यानंतर शिवाजीराव जाधवांनी तो नियमानुसार विकत घेतला. मी काही पार्टनर वगैरे त्याच्यात नव्हतो. असेल तर त्यांना दाखवून द्यावं, पार्टनरशिप असेल तर. माझे ते मित्र आहेत, त्यांच्या मित्रत्वाच्या नात्यानं माझ्या संबंध आहे. अशा अनेक मोठ्या मोठ्या लोकांचे माझे मित्र आहे. चंद्रकांत पाटलांचे तर नाही याचं दुःख त्यांना आहे. आणि तो कारखाना जो आहे तर 10-12 वर्ष या ठिकाणी चालवून ऊस उत्पादकांनी ऊस न दिल्यामुळे तो कारखाना दरवर्षी 4-5 कोटी रुपयाच्या तोट्यात आला. आणि तोट्यात आला म्हणून तो कारखाना बंद पडला. जर चंद्रकांत पाटलांनी ऊस लावायची मोहीम घेऊन त्या कारखान्याला ऊस मिळवून दिला असता एवढा मोठा कारखाना या ठिकाणी हलवण्याची गरज भासली नसती. आणि मुक्ताई साखर कारखाना जो आहे सहकारी कारखाना असं मोडला. आणि तो मोडला, कोण मोडणार? जसे का माझा संबंध आहे. त्यांना चालवता आला नाही किंवा त्यांनाही ऊस मिळत नव्हता म्हणून तो बंद पडला. शिवाजीरावने ऊस मिळत नव्हता म्हणून तो बंद पडला. आणि त्याच्या खबर माझ्या डोक्यावर बांधण्याचा प्रयत्न आहे. या ठिकाणी चंद्रकांत पाटलांना मी सांगू इच्छितो की नाथाभाऊ 1600 बेरोजगारांना नुकसान केलं असं वगैरे नाही. मी उलट सहकारी सूतगिरणी चालवत आहे. आणि ते सूतगिरणी आज 12-15 वर्षापासून सुरू आहे. त्यात 400 मजूर कामाला आहे. तुम्ही एकाला तरी कामाला लावला का? MIDCचं नुसतं गाजर दाखवलं, MIDCची जागा तरी संपादित झाली का? एक तरी माणसाला तुम्ही कारखाना वगैरे उभा करून रोजगार दिला आहे का? तुम्हाला रोजगार देता येत नाही. आम्ही रोजगार दिलेले आहे. मी अनेक लोकांना नोकऱ्या लावलेल्या. तुम्ही एकाला तरी नोकरी लावून दिली आहे का सरकारी? मी 4-5 हजार लोकांच्या वर नोकऱ्या लावून दिलेल्या, बेरोजगारांना काम दिलं बिना पैशाने. तुमच्यासारखे पैसे घेऊन मी कधी व्यवहार करत नाही. आणि मग या माध्यमातून असं चुकीची दिशाभूल करणारी माहिती पसरू नये असा माझा त्यांना वडिलकीच्या नात्यानं सल्ला आहे. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज करता प्रतिनिधी पंकज तायडे, मुक्ताईनगर.